मी किसना गणपत रगाटाटी, रेकी निवासी। माझ्याकडे हे डेल्फिनचा कोबीवर गेल्या 7 ते 8 वर्षापासून वापर चालू आहे आणि त्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेले। त्याच्यासोबत इकोनिम आणि बुरशीनाशकमध्ये ट्रायक्युअर, इकोह्यूम, एक डेल्फिन एका पंपाला 10 ग्रॅमचा डोज आणि रिझल्ट सुरुवातीपासून जर 2-3 फवारण्यामध्ये जर वापर केला तर रिझल्ट चांगला। अळीसाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अळी राहो, अळी चांगली कवर होते। सांगितलं ना, 7 ते 8 वर्ष झाले मी डेल्फिन वापरत आहे। वांगीवर, पत्तागोबी, फुलगोबी, भाजीपाला पिकामध्ये अळीवर्गीयासाठी डेल्फिनचा वापर योग्य। डेल्फिनचा रिझल्ट 3 ते 4 दिवसात येणं चालू होऊन जातो आणि अळी जी आहे ती पूर्णपणे मरत तर नाही पण सुकत जाते पूर्ण। नंतर काही दिवसानंतर ती 8 ते 10 दिवसानंतर पांढरी येऊन खतम होऊन जाते आणि डेल्फिनचा एक फवारा घेतल्यानंतर कमीत कमी 15 दिवस पुन्हा मारण्याची गरज बी नाही आहे। डेल्फिनसोबत इकोनिम प्लस आणि हे ट्रायक्युअर आणि त्याच्यासोबत स्टिकर, कारण गोबीवर्गीय पिकावर स्टिकर वापरल्याशिवाय कुठलीही दवाई काम करत नाही। इकोनिम प्लसनं आणि अंडीसुद्धा उबवणं थांबवते आणि ट्रायक्युअर हे एक बुरशीनाशक आहे। बुरशीनाशक असल्या कारणानं बुरशीवर योग्य कंट्रोल। मार्गोचे प्रोडक्ट एक नंबर चांगले। मी मार्गोचे प्रोडक्ट पूर्णच वापरल्यासारखे वापरले। इकोनिम आता प्लस झालं, पहिले इकोनिम म्हणूनच येतं 10,000 PPM मध्ये, इकोटीन 50,000 PPM मध्ये, ट्रायक्युअर 300 PPM मध्ये आणि इकोह्यूम हे एक बायोस्टिम्युलंट। योग्य दवाईचं कॉम्बिनेशन योग्य होते आहे, त्याच्यात रासायनिक नाही वापरायचं। जर हे 3 जर बरोबर सारख्या प्रमाणात योग्य रीतीने जर फवारणी झाली तर अळीचा नायनाट पूर्णपणे। काही पुष्कळ जणांना सांगितलं डेल्फिनबद्दल, भरपूर लोकांनी वापरणं चालू केलं आहे। आता टमाटरवर, वांगीवर, कोबीवर डेल्फिनचा वापर योग्य प्रमाणात केला तर भरपूर काही रिझल्ट आहे त्याचे।